न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। नागपूर शहरामध्ये एक अपघात झालेला आहे, तुझे काय माहिती याची काय सांगू? काल परवा सगळं चर्चेंना उधाण होतं की नागपुरातला जो अपघात झाला त्याच्यामध्ये संकेत बावनकुळे हे गाडी चालवत होते आणि म्हणूनच मी पोलीस खात्याला सूचना केल्या होत्या की माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि याच्यात खरं तथ्य काय आहे। काल पोलीस यंत्रणेने पूर्ण तपास केला, ज्या सीसीटीव्ही फुटेज मिळाले आणि त्यांना माहिती म्हणून तर त्यांनी असं तपास केला की संकेत बावनकुळे हे गाडीमध्ये बसलेले होते आणि अर्जुन हावरे हा त्याचा मित्र गाडी चालवत होता, आणखी एक मित्र होता आणि यांनी धरमपेठ भागापासून सेंटर पॉइंट पर्यंत या गाडीने 2-3 लोकांना धडक दिली। तर या गाडीवर नियंत्रण नसल्यानं या ऑडी गाडीमुळे ही घटना घडली। ही दुर्दैवी घटना आहे, परंतु याच्यामध्ये कुठलीही जीवहानी झाली नाही आणि असं कोणालाही दुखापत झाली नाही, हे एक चांगली बाब आहे। आणि या घटनेतून मला वाटते की आता काहीतरी बोध नेत्यांच्या मुलांनी घ्यावा। नेत्यांनी सुद्धा आमच्यासारख्या लोकांनी आपल्या मुलांना समजवावं की गाडी चालवत असताना आपण भान ठेवायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं गाडी चालवायची, कारण की पॉलिटिकल माणूस असला की त्याच्या मुलांनी काही केलं तरी त्याचं राजकारण होते। आणि म्हणूनच आता आपण पाहिलं असेल की राज्याबाहेरून दिल्लीवरून ज्या बातम्या चालत होत्या आणि मी नागपूरचा जनप्रतिनिधी म्हणून आणि विरोधी पक्षाचा काँग्रेसचा माझा अधिकार आहे की खरंच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडनं असं होत आहे का, तर याची मी शहानिशा करण्यासाठी काल दिवसभर पोलीस यंत्रणेसोबत होतं। रात्री 2 वाजता सुद्धा मी विचारलं की याच्यात काय कारवाई केली आहे, तर याच्यात त्या ड्रायव्हरला यांनी अटक केली आणि संकेत बावनकुळे यांची गाडी जप्त केली आहे, त्यांचं स्टेटमेंट सुद्धा घेतलेलं आहे। आणि मला वाटतं की नेत्याचा मुलगा असो कोणाचाही असो, जेव्हा दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली। तरीके से हिट एंड रन की जो केस हुई है, जो बावनकुळे का लड़का भी उसमें था, क्या कहेंगे इस विषय? ऐसा है कि उसकी पूरी जांच पुलिस कर रही है और उसमें एफआईआर भी पुलिस ने दाखिल किया हुआ है, उसके सारे तथ्य भी पुलिस ने सामने लाए हुए हैं। अब जिस प्रकार से उसके ऊपर राजनीति की जा रही है, मुझे लगता है वो गलत है। इस प्रकार से बावनकुळे जी को टारगेट करने का विचार रखते हुए उसके ऊपर राजनीति करना है। एखाद्या ड्रायव्हरला जो दारू पेलेला आहे त्याच्या हातात गाडी दिली असेल, तो चालवत होता याची तुम्ही खात्री आम्हाला देऊ शकता का? हे इतकं हॉरिबल चाललंय ना सगळं, याला दुसरं तिसरं काही म्हणता येणार नाही। हा माज आहे आणि हा सत्तेतलाच नाही तर या सगळ्या पुढारी मंडळींचा हा माज आहे की ह्यांची मुलं वाटेल ते करू शकतील आणि पोलिसांना फोन केल्यानंतर एफआयआर मध्ये नाव येत नाही, गाडीचा नंबर येत नाही, प्रत्येक गोष्टीसाठी लोकांना झगडावं लागतं का? तर ती 2 ज्या गाड्या ठोकल्या गेल्या ती माणसं सामान्य होती म्हणून, त्यांचे पूल नव्हते म्हणून, ते फडणवीसांचे किंवा अमित शहाचे कोणी नातेवाईक नव्हते म्हणून त्यांचं ऐकणारं कोणी नाही। आणि साधा नंबर न रजिस्टर करणं का नाही केला त्या पोलीस अधिकाऱ्यांनी? त्यांच्यावर का जे पोलीस अधिकारी कारवाई करत नाहीत त्यांच्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, तेव्हा हे पुढाऱ्यांचे फोन घेणं ते बंद करतील। जोपर्यंत जजेस त्यांच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन घेत नाही, मला खरंच कोणी सांगावं की ती ऑडी अमुक अमुक नंबरची होती आणि अमुक अमुक मालकाची होती, हे आल्याबरोबर पहिलं पोलिसांनी का रेकॉर्ड केलं नाही? पोर्शात पण आपण बघितलं, त्याच्यात पण त्या टिंगरेंची उपस्थिती होती। टिंगरेच नाही, मी आजही म्हणते की त्याच्यात अजित पवारांचे फोन देखील गेले होते तिथल्या सीपींना आणि याच्याचमुळे ते प्रकरण हळूहळू दाबण्याचा प्रयत्न झाला, पण माध्यमांनी उचलून धरलं म्हणून ते प्रकरण टिकलं। आता ह्याच्यात तर सरळ सरळ बावनकुळे आहेत, बावनकुळेंचा आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात किती दबदबा आहे आणि भाजपच आहे, म्हणजे इतर कुठल्या पक्षाचे सोडा, भाजपचे अध्यक्षांचा मुलगा जर असेल तर कुठल्या महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्याची हिम्मत आहे की त्याच्यावर, त्याच्या गाडीवर, त्याच्या गाडीच्या नंबरवर ते गुन्हा दाखल करतील? फडणवीसांचा गेला असेल, सगळ्यांचे फोन गेले असतील त्यांना,
म्हणजे बावनकुळे स्वतः आणि फडणवीस हे दोन जर यांनी फोन केले की कोण सामान्य माणसं तुम्ही लढत बसा ना. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.